Next example, which term of sequence root 3 comma 3 into root 3 and so on is 243. म्हणजे एक्झाम्पलमध्ये विचारलेलं आहे, जे सिक्वेन्स दिलेली आहे त्या सिक्वेन्समध्ये कोणते टर्मचा नंबर हा 243 येतो. म्हणजे 243 ही कितवी टर्म आहे ती टर्म आपल्याला फाइंड करायची आहे. बघूया, इथं ए दिलेला आहे फर्स्ट टर्म, दॅट मीन्स ए इज इक्वल टू √3 आणि आर जो आपला असतो आर कॉमन रेशो तो काय आहे तुमचा करून बघा. 3/√3 म्हणजे तो पण तुमचा काय येत आहे √3 येणार आहे. म्हणजे बघा, सेकंड टर्म तुम्ही घेतली 3 अपॉन फर्स्ट टर्म घेतली √3. याला आपण कसं राईट करू शकतो, 3ला √3 इंटू √3 अपॉन √3 गेट कॅन्सल, दॅट मीन्स √3. आर तुमचा काय आलेला आहे √3 आणि एन टर्म काय आहे तुमची 243. ओके, नाउ TN. आता TNचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे काय आहे, A इंटू R⁻n−1. व्हॅल्यू पुट करा फक्त फॉर्म्युल्यामध्ये. TN आहे तुमचा 243, A काय आहे √3 इंटू R काय आहे √3⁻n−1. नाउ आता √3⁻1 आणि √3⁻n−1 बेस सेम आहेत, म्हणजे वरच्यांचे काय होणार आहे ॲडिशन. दॅट मीन्स हा +1 आणि हा इथं दिसत नाही तरी पण रेस टू ऑलवेज काय असतो 1 असतो. हा +1 आणि हा -1 गेट कॅन्सल, दॅट इज √3 तुमचा असणार आहे n आणि 243 हा 3⁵ असतो. करून बघायचा आहे तुम्ही. 3चा 5 टाइम्स मल्टिप्लिकेशन ते येणार आहे तुमचं 243 आणि √3ला आपण कसं राईट करू शकतो, रूट काय असतो तुमचा 1/2 आणि हा तुमचा काय असतो n, दॅट इज 3⁻n/2 आणि इकडे आहे तुमचं 3⁵. म्हणजे बेस सेम आहेत, मग आपण हे इक्वॅलिटी होणार 5 इज इक्वल टू n/2. हा इकडे डिवाइडला आहे मल्टिप्लायला येणार, म्हणजेच n इज इक्वल टू 5 टू 10. n इज इक्वल टू काय आला तुमचा 10. म्हणजे तुमची 10th टर्म ही काय येणार आहे 243. देअरफॉर 10th term of geometric progression is 243. नेक्स्ट एक्झाम्पल होमवर्कला आहेत ते तुम्ही सॉल्व करायचे आहेत. चेक वेदर द फॉलोविंग सिक्वेन्स आर जॉमेट्रिक प्रोग्रेशन इफ सो रिटर्न TN. ही तुम्हाला ह्या ज्या सिक्वेन्स आहेत त्या जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहेत का ते चेक करायचं आहे आणि असतील तर TN हा फाइंड करायचा आहे. कसे करायचे आहेत ते तुम्हाला सॉल्व करून दाखवलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे फॉर GP जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये ए हा तुम्हाला दिलेला आहे 7/243, आर दिला आहे 3 आणि तुम्हाला T6 हा फाइंड करायचा आहे. नाउ आता आपण बघणार आहोत सम ऑफ द फर्स्ट n टर्म्स ऑफ अ जॉमेट्रिक प्रोग्रेशन. जॉमेट्रिक प्रोग्रेशनची सम ऑफ द फर्स्ट n टर्म आपण बघणार आहोत. कन्सिडर द जॉमेट्रिक प्रोग्रेशन T1, T2, T3 अप टू Tn अँड सो ऑन. We write the sum of the first n terms. जॉमेट्रिक प्रोग्रेशन तुम्हाला दिलेलं आहे. ही जी सिक्वेन्स आहे ती काय आहे तुमची जॉमेट्रिक प्रोग्रेशन आणि सम ऑफ द फर्स्ट n टर्म ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन अशा प्रकारे राईट करतात. बघा, T1 + T2 + T3 अप टू +Tn ॲज समेशन ऑफ R फ्रॉम R is equal to 1 to n
TR इज इक्वल टू SN. हे काय आहे तुमचं सम ऑफ द फर्स्ट एन टर्म ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन, म्हणजे इन शॉर्ट फॉर्म्युला आहे. नोट दिलेली आहे तुम्हाला. हे जे सिम्बॉल आहे हे काय आहे, हे नोटेशन समेशनचं नोटेशन आहे. द सम इज ऑफ ऑल TR. R काय आहे तुमचा 1 to n. R काय आहे तुमचा 1 to n. आणि R काय असणार आहे, हा व्हेरिएबल असणार आहे, म्हणजे जो चेंज होत राहणार आहे. ठीक आहे. आता आपण याच्या प्रॉपर्टीज बघूया. इफ R इज पॉझिटिव्ह अँड बघा प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे R हा जर स्ट्रिक्टली लेस दॅन 1 असेल, इट इज कॉन्व्हिनियंट टू राईट SN इज इक्वल टू A इंटू इन ब्रॅकेट 1 मायनस R⁻n अपॉन 1 मायनस R. हा फॉर्म्युला SN केव्हा असा असणार आहे, जेव्हा R हा स्ट्रिक्टली लेस दॅन 1 असेल. नेक्स्ट प्रॉपर्टी, R इज पॉझिटिव्ह अँड R स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 1. इट इज कॉन्व्हिनियंट टू राईट SN इज इक्वल टू A इंटू R⁻n मायनस 1 अपॉन R-1. बघा R स्ट्रिक्टली लेस दॅन 1 असेल तर 1 मायनस R⁻n आहे. R हा स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 1 असेल तर R⁻n मायनस 1 आहे. हा डिफरन्स आहे. ठीक आहे. थर्ड, इफ R इज इक्वल टू 1 असेल देन जॉमेट्रिक प्रोग्रेशन इज A, अप टू A, म्हणजे n टाइम्स हे A असतील. सो SN काय असणार आहे तुमचा A इंटू n. आणि नेक्स्ट फोर्थ प्रॉपर्टी आहे SN मायनस 1 इज इक्वल टू TN. ठीक आहे. या आहेत प्रॉपर्टीज ऑफ द सम ऑफ द फर्स्ट एन टर्म ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन. आता आपण बघूया एक्झाम्पल. नाव एक्झाम्पल, इफ A इज इक्वल टू 1, R इज इक्वल टू 2, फाइंड SN फॉर द जॉमेट्रिक प्रोग्रेशन. SN म्हणजे आपल्याला समेशन फाइंड करायची आहे, जो फॉर्म्युला दिला आहे आपल्याला. R इज इक्वल टू 2 दिलेला आहे. ठीक आहे. आपण आन्सरमध्ये राईट करून घेऊया जे एक्झाम्पलमध्ये जे दिलेलं आहे ते. A इज इक्वल टू 1, R इज इक्वल टू 2. मग आता फॉर्म्युला कोणता अप्लाय करणार इथे प्रॉपर्टीजमधला. R इज इक्वल टू 2 दिला आहे, म्हणजे तो कोणता येणार, R स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 1. ओके. सेकंड प्रॉपर्टीज, मग त्याचा फॉर्म्युला काय आहे, SN इज इक्वल टू A इंटू R⁻n मायनस 1 अपॉन R-1. मग फक्त तुम्हाला व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. Aची व्हॅल्यू काय आहे 1, Rची काय आहे 2⁻n मायनस 1, R परत 2 पुट करा आणि सॉल्व करा. 2 मायनस 1 येणार आहे, इथे पण 1, म्हणजे हा झाला 1 आणि रिमेनिंग टर्म आहे तुमची 2⁻n मायनस 1. सॉरी, हा काय आहे तुमचा 2⁻n. ठीक आहे. 2⁻n अँड दॅट इज मायनस 1. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, फॉर अ जॉमेट्रिक प्रोग्रेशन 0.02, 0.04, 0.08 अँड सो अँड फाइंड SN. हिअर A काय आहे, फर्स्ट टर्म तुमची 0.02. R कॉमन रेशो फाइंड करायचा आहे. तुम्ही दिलेला नाही आहे इथं, आपल्याला फाइंड करायचं आहे. SN फाइंड करायचा आहे ना. मग R कॉमन रेशो असतो जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये, मग तो फाइंड करायचा आहे. 0.04 अपॉन 0.02 काय आला तुमचा 2. कॉमन रेशो ह्या जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा काय आहे 2. मग A 0.02, R आहे आपल्याकडे 2 आहे, म्हणजे R कसा आला आहे तुमचा, R स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 1. दॅट इज सेकंड प्रॉपर्टीज अप्लाय करायची आहे. SN इज इक्वल टू A इंटू R⁻n मायनस 1 अपॉन R-1. व्हॅल्यू पुट करा. Aची व्हॅल्यू काय आहे 0.02, Rची व्हॅल्यू 2⁻n मायनस 1 अपॉन Rची व्हॅल्यू 2 मायनस 1 काय येणार आहे 1च येणार आहे. मग रिमेनिंग टर्म इथं फक्त ही 1 आपण काही राईट करणार नाही. 0.02 इंटू 2⁻n मायनस 1 हा हे आला आहे तुमचा SN. नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर GP इफ A इज इक्वल टू 6, R इज इक्वल टू 2, फाइंड S10.
S10 फाइंड करायचा आहे आपल्याला. SN जनरल फॉर्म्युला राईट करायचा. R तुमचा 2 दिला आहे म्हणजे R स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 1चाच फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. SN काय आहे तुमचा A इंटू R⁻n-1 अपॉन R-1. S10 फाइंड करायचं आहे म्हणजे nच्या ठिकाणी काय राईट करणार तुम्ही 10. A काय दिलेला आहे तुम्हाला 6 पुट करा Aच्या ठिकाणी. R आहे तुमचा 2⁻n. n काय दिला आहे 10-1 अपॉन R आहे 2-1 म्हणजे 2⁻10 काय येतो तुमचा 1024 आणि हा तुमचा -1 म्हणजे झाला तुमचा 1023. ठीक आहे. आणि हा 2-1 1 आणि मल्टिप्लाय बाय 6 म्हणजे फायनल आन्सर येणार आहे तुमचं 6138. S10 आला आहे तुमचा 6138. नेक्स्ट एक्झाम्पल. For a geometric progression A is equal to 3, R is equal to 2, Sn is equal to 765 and find n. n फाइंड करायचा आहे आपल्याला. इथं Sn पण दिला आहे, R दिला आहे, A दिलेला आहे. मग Sn दिला आहे तुम्हाला 765. ठीक आहे. आणि R इज इक्वल टू 2 म्हणजे तुमचा फॉर्म्युला जनरल फॉर्म्युला A इंटू R⁻n-1 अपॉन R-1. मग व्हॅल्यू पुट केलेल्या आहेत आपण इथं फक्त. Sn दिला आहे तुम्हाला 765 अँड A इज 3. R काय आहे तुमचा 2⁻n-1 2-1. ठीक आहे. 2-1 1 येणार आहे रिमेनिंग टर्म 3 इंटू 2⁻n-1. ठीक आहे. हा 3 इथं मल्टिप्लायला आहे. डिवाईडला जर आलं तर काय होणार आहे तुमचं 255. ठीक आहे. 2⁻n-1 ही टर्म ॲज इट इज. मग आता हा प्लस -1 आहे इकडे, त्यांना काय होईल प्लस म्हणजे हे काय होईल 255 + 1 256. इकडे काय राहील तुमचं 2⁻n आणि 256 हा काय असतो तुमचा 2⁸. सॉल्व करून बघायचा. 2चा 8 टाईम मल्टिप्लिकेशन हे येत आहे तुमचं 256. 2⁻n 2⁸. बेस सेम आहेत. देन इक्वॅलिटी n इज इक्वल टू 8 आणि आपल्याला ns हा आपल्याला फाइंड करायचा होता. नेक्स्ट जे एक्झाम्पल आहेत ते होमवर्कला आहेत, तुम्ही सॉल्व करायचे आहेत. फर्स्ट एक्झाम्पल. फॉर द जॉमेट्रिक प्रोग्रेशन फाइंड Sn 3, 6, 12, 24. हे जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे. ही सिक्वेन्स तुम्हाला Sn फाइंड करायचा आहे. Snसाठी तुम्हाला A आणि R लागणार आहे. A आहे तुमचा 3 फर्स्ट टर्म आणि R कॉमन रेशो असतो 6/3 3 12/6 काय 6/3 2 12/6 2 म्हणजे कॉमन रेशो इथे येणार आहे तुमचा R2. फॉर्म्युला फाइंड करा, फॉर्म्युला राईट करा आणि सॉल्व करा. नेक्स्ट फॉर अ जॉमेट्रिक प्रोग्रेशन इज इक्वल टू 2 R इज इक्वल टू 2 - 3 अँड फाइंड S6. Next for a GP, if A is equal to 2, R is equal to 3, Sn is equal to 242, find n. हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचे आहेत.